नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात लोणावळ्यातील बाजारपेठेमध्ये लावण्यात आलेल्या बॅरिकेड्स बद्दल सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। दिलीप सोनीगरा ज्वेलर्स। दिलीप सोनीगरा ज्वेलर्स कामशेत शाखेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आम्ही घेऊन येत आहोत आपल्यासाठी खास ऑफर। आता 5000 रुपयापुढील चांदीच्या खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट, तसेच 15000 रुपयापुढील सोन्याच्या दागिन्याच्या खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट। ऑफरचा आनंद घेऊया 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान। या ऑफरचा लाभ आपल्याला मिळणार फक्त दिलीप सोनीगरा ज्वेलर्सच्या कामशेत शाखेमध्ये। लवकरच या संधीचा फायदा घ्या आणि दिलीप सोनीगरा ज्वेलर्सला भेट द्या। दिलीप सोनीगरा ज्वेलर्स कामशेत शाखा। लोणावळ्यातील मुख्य बाजारपेठेमध्ये रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेड्समुळे नागरिक व व्यापारी त्रस्त आहेत। हे बॅरिकेड्स लवकरात लवकर न काढल्यास व्यापाऱ्यांनी लोणावळा बंदचा इशारा दिला आहे। लोणावळा शहरातील मुख्य बाजारपेठेतील मावळी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकादरम्यान बसविण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे स्थानिक व्यापारी, नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणी होतात। यावर संतप्त व्यापाऱ्यांनी हे बॅरिकेड्स न काढल्यास 4 ऑगस्ट पासून बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे। या बॅरिकेडच्या विरोधात लोणावळा व्यापारी संघटनेने आधीच निवेदन दिले होते। यावरती पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करून अडचण होणार नाही असे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अजूनही बिकट झालेली आहे असं निवेदनात त्यांनी म्हटलं आहे। व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की अरुंद रस्त्यावर सदर बॅरिकेड्स उभे केल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली असून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झालं आहे। लोकलने येणारे प्रवासी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक या बॅरिकेड्समुळे हैराण झाले आहेत। हे बॅरिकेड्स हलके असल्यामुळे वाऱ्यामुळे ते रस्त्यावरती आडवे पडतात, त्यामुळे अजून अडचण निर्माण होते। हे बॅरिकेड्स अनेक अपघातांना कारणीभूत ठरू शकतात। या सविस्तर अडचणीबद्दल व्यापारी संघटनेने पोलीस स्टेशनला निवेदन दिलं असून पोलीस स्टेशनला निवेदन देताना व्यापारी संघटनेचे जयेश संचेती, आदित्य व्यास, मनीषा बोंबोरी, रोहित संचेती, ललित ओसवाल, बाळासाहेब जाधव, निखिल कविश्वर, महेंद्र ओसवाल, सुरेश श्रीमाठ, तरुण खंडेलवाल, गिरीश पारक, आशुतोष अग्रवाल आदी जण उपस्थित होते। सदर निवेदनाची दखल घेत लोणावळा शहर पोलीस स्टेशनने ताबडतोबच हे सर्व रस्त्यावरील बॅरिकेड्स काढून टाकले आहेत। काल आम्ही पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना काल निवेदन देऊन आलो आहोत। त्याप्रमाणे आम्ही त्यांना 13 जुलैला देखील एक निवेदन दिलं होतं। त्या निवेदनाद्वारे त्यांना आम्ही विनंती केली होती की हे जे आपण बॅरिकेड्स पाहतोय त्या बॅरिकेड्समुळे संपूर्ण गावातील वाहतूक व्यवस्था म्हणजे सुरळीत न होता उलट जास्त त्रासदायक झालेली आहे। व्यापारी वर्गाचं तर यात नुकसान आहे, त्यासोबतच स्थानिक लोकांनाही त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो। बरेच अपघात घडलेले आहेत, त्यामुळे लोकांना पायी चालणं देखील मुश्किल झालेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही काल त्यांना एक परत निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनात त्यांनी आम्हाला आज त्यांच्याबरोबर 1-2 दिवसात बसून की कुठे काही करून कसं काही करता येईल आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी जर काही बॅरिकेड्सची अडचण असेल तर त्याच्यावरती नक्की विचार करून त्यात एक सकारात्मक एक आपण मार्ग काढू म्हणून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे काल ज्या आम्ही त्यांना निवेदनात एक हे लिहिलं होतं की जर ह्या बॅरिकेड संदर्भात काही निर्णय झाला नाही पॉझिटिव्ह तर आम्ही 4 तारखेपासून लोणावळा बंद करू। तर आज आम्हाला साहेबांनी जर सकारात्मक सहकार्य करायचं ठरवलेलं आहे तर आम्ही हे 4 तारखेपासून बंद न करता एकदा साहेबांशी परत चर्चा करू। जर त्यातनं काही मार्ग नाही निघाला तर मग आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने आणि आमचा निषेध नोंदवणार। काल लोणावळा व्यापारी असोसिएशन आणि लोणावळा व्यापारी आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशन या ठिकाणी आमच्या पाठीमागे जे तुम्हाला बॅरिकेड दिसतात त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। जसं आता गुप्तभाऊनी सांगितलं की मागच्या वेळेसही त्यांना निवेदन दिलं होतं आणि कालही निवेदन दिलं आहे। थोडी सकारात्मक चर्चा झालेली आहे, परंतु असंच वाटत आहे की फक्त हे व्यापाऱ्यांसाठी नसून गावातल्या सगळ्या लोकांच्या सुखसोयीसाठी आम्ही नम्र विनंती करतो आहोत। कारण लोणावळ्यातील रस्ते फारच रुंद आहेत, त्याच्यामध्ये बॅरिकेड्स लावल्यामुळे लोकांना वाहन चालवणे आणि विशेष करून महिला आणि मुलींना तर थोडासा जास्त त्रास होत आहे। तर माझी नम्र विनंती आहे की या कालच्या ज्या चर्चेप्रमाणे थोडी सकारात्मकता जाऊन सगळ्या व्यापारी असोसिएशन आणि गावातील नागरिकांचा विचार करून लोणावळा नगरपालिका आणि पोलीस स्टेशन याचा व्यवस्थित विचार करून एक चांगला मार्ग यातील काढतील अशी आम्हाला आशा आहे।
आम्ही त्यांच्याबरोबर कायमच आहोत. आमचा कोणताही विरोध चांगल्या कामासाठी कधीही नव्हता आणि कधी होणार नाही आहे. पुन्हा एकदा विनंती करतो की चांगल्या मार्गाने एक चांगला मार्ग काढावा आणि या बॅरिकेडचा परिपूर्ण विचार करावा, जेणेकरून लोणावळ्यातील व्यापारी आणि नागरिक या दोघांनाही सुखसोयीचे जाईल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.